बुलेटिनची सुरुवात करूया सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स पाहून। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस मुंबई दौऱ्यावर। नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि मेट्रो 3च्या अखेरच्या टप्प्याचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित राहतील। विमानतळावर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान उतरणार आहे। या विमानाला अग्निशमन दलाकडून पाण्याची सलामी देण्यात येईल। मोदी विमानतळावर आल्यानंतर टर्मिनल, इमारत आणि एकूण प्रकल्पाची माहिती जाणून घेतील आणि त्यानंतर नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होईल। मात्र त्यानंतर विमानसेवा सुरू होण्यासाठी नागरिकांना 2 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह पुण्यातल्या प्रवाशांनाही फायदा होणार आहे। दरम्यान नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये काय आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 तारखेला म्हणजे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करतील। 8 तारखेला मोदी दुपारी 2:40 नव्या विमानतळावर दाखल होते। विमानतळाच्या टर्मिनल इमारतीची पाहणी करतील। विमानतळ परिसरात मोदींची जाहीर सभा होईल। नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ 1160 एकरांवर आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 धावपट्ट्या आणि 4 टर्मिनल आहेत। वर्षाला 9 कोटी प्रवासी प्रवास करण्याची विमानतळाची क्षमता आहे। मुंबईच्या सध्याच्या विमानतळाची क्षमता 5 ते 5.5 कोटी प्रवाशांची आहे। नवी मुंबई विमानतळाची वर्षाला 10 लाख टन कार्गो हवाई वाहतुकीची क्षमता आहे। 4ही टर्मिनल एकमेकांशी जोडलेली आहेत। कुठेही चेकिंग आणि कुठेही बोर्डिंग शक्य होईल। विमानतळावर ड्रायव्हर नसलेल्या भूमिगत ट्रेनमधून 4ही टर्मिनलवर फिरता येईल। डिसेंबरपासून कार्गो वाहतूकही सुरू होईल। नवी मुंबई विमानतळावरती इमिग्रेशन चेकपोस्टसाठी 285 नव्या पदांना परवानगी देण्यात आली। आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। लवकरच आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक सुरू होणार असल्यानं इमिग्रेशन विभाग आवश्यक आहे आणि त्यासाठी आवश्यक अशा 285 पदांना मंजुरी देण्यात आली आहे। डिसेंबर महिन्यात विमानतळ प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे। यामध्ये देशभरात आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल। या विमानतळावर इमिग्रेशनचं कामकाज पाहण्यासाठी आवश्यक पोलीस बळ पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्रतिनियुक्तीवरती उपलब्ध करून दिलं जाणार आहे। ओळखपत्र, व्हिसा, पारपत्र तपासणीसह अन्य सुरक्षा अनुषंगानं येणाऱ्या महत्त्वाच्या प्रक्रियांचा यामध्ये समावेश आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे। पनवेल शहर आणि उल्वे या पोलीस स्थानकांचं विभाजन करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नवं पोलीस स्थानक निर्माण करण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे। त्यासाठी 108 पदांची भरती करण्यात येणार आहे। तसंच या स्थानकाच्या निर्मितीसाठी 5 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आखण्यात आलंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर अनुभवता येणार आहे आणि त्यासाठी सिडको महामंडळ आणि अदानी उद्योग समूहाकडून महाराष्ट्राच्या लोककला सादरीकरणाचं आयोजन करण्यात आलंय। कोल्हापुरातील लावणी, नाशिकचा दहीहंडी नृत्याविष्कार, विदर्भातील गोंधळी, कोकणातील झेलक्यांचा ठेका तसंच आदिवासी आणि आगरी कोळी नृत्यांच्या तालावर संपूर्ण परिसर रंगून जाणार आहे। नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण होण्याआधी लोककलेचे विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत। राज्य सरकारच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांना अखेर पॅकेज जाहीर करण्यात आलं। सरकारनं 31,628 कोटींची मदत जाहीर केली खरी, मात्र त्यावरूनही राजकारण सुरू झालंय। हा नुसता आकड्यांचा खेळ आहे असा आरोप विरोधकांनी केलाय। दरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज राज्यभरात आंदोलन करणार आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे या आंदोलनामध्ये सहभागी होतील।
शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारची हक्कयात्रा सध्या राज्यभरात सुरू आहे। ही हक्कयात्रा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये धडकणार आहे। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ही हक्कयात्रा सुरू असून रायगड जिल्ह्यामध्ये यात्रेचं आगमन होईल। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू झालेली ही यात्रा सरकारला वेठीस धरणार असून शेतकरी कर्जमाफीच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ही हक्कयात्रा सुरू राहणार असल्याची माहिती प्रहारचे रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन साळुंखे यांनी दिली आहे। महाराष्ट्रातले सगळे शेतकरी, दिव्यांग आणि मच्छीमार आणि मेंढपाळ हे सगळे या हक्कयात्रेमध्ये उतरलेले आहेत। सगळ्या जिल्ह्यांमध्ये हक्कयात्रा चालू आहे। आपल्याकडे 9 तारखेला बच्चूभाऊ येत आहेत आणि रायगडमध्ये एवढी तयारी आपण केलेली आहे की सगळे शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार हे हजारोच्या संख्येने अलिबागमध्ये येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटामारी करणाऱ्या साखर कारखान्यांना चांगलाच दम भरलाय। राज्य सरकारकडून पहिल्यांदाच काटामारी होत असल्याची कबुली आलेली आहे। मात्र ती रोखणारी सरकारी यंत्रणा सुस्त झाल्याचं उदाहरण कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतंय। याचं कारण म्हणजे राज्य सरकारच्या लीगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटकडून साखर कारखान्याचे काटे तपासणारी जवळपास 1.5 कोटींची यंत्रणा धूळ खात पडू नये। केंद्र सरकारकडून 2014 साली अशा पद्धतीची 15 वाहनं संपूर्ण राज्यभर उपलब्ध करून दिली होती। या क्रेनच्या माध्यमातून संबंधित साखर कारखान्यावर जाऊन त्यांचा वजन काटा योग्य आहे की नाही याची तपासणी करायची असते। मात्र तसं काहीही न होता गेल्या अनेक वर्षांपासून ही क्रेन गोकुळ दूध संघाच्या परिसरामध्ये धूळ खात पडू नये। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। ऊसाच्या काटामारीवर नियंत्रण मिळवणारी यंत्रणा आपल्याकडे आहे। मात्र ती यंत्रणा कुठे आहे तर ती यंत्रणा अशा पद्धतीने धूळ खात पडलेली आहे। सरकारची ही यंत्रणा आहे आणि 2014 साली केंद्र सरकारने 15 जी वाहनं आहेत अशा पद्धतीची क्रेन आहेत ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवल्या होत्या। मात्र कोल्हापुरातील या क्रेनचे आहे ते कुठेही उपयोग करण्यात आलेला नाही। लीगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटकडे ही जी क्रेन आहे ती 2014 साली पाठवली होती। याचं एकच कारण होतं की जे साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या ऊसाचा जो काटामारी केली जाते ती काटामारी रोखावी, याच्यासाठीचा हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा प्रयत्न होता। आपल्याला माहित आहे की काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटामारी करणाऱ्या साखर कारखानदारांना एक इशारा दिला होता। मात्र जर ही यंत्रणा चालू असती तर सरकारला अतिशय सोपं पडलं असतं की कुठले कारखानदार हे काटामारी करतात। जवळपास 2014 पासून आतापर्यंत ही कोल्हापुरातील यंत्रणा धूळ खात पडून आहे। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। चंद्रपूरच्या भद्रावती तहसील कार्यालयात विष घेऊन आत्महत्या करणारे शेतकरी परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबियांनी खळबळजनक आरोप केलाय। खासदार प्रतिभा धानोरकर आणि दिवंगत बाळू धानोरकर यांचे सख्खे भाऊ अनिल धानोरकर यांच्यावरती आरोप करण्यात आलाय। दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत जमिनीच्या व्यवहारात झालेल्या फसगतीमुळे परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। धानोरकर कुटुंबियांच्या दबावामुळेच कोर्टात केस जिंकून देखील जमीन आमच्या नावावर होत नसल्याचा आरोप करण्यात आला। जमिनीचा सातबारा आमच्या नावावर करावा, अन्यथा परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे। पप्पांनी त्यांना शेती विकली होती, त्यांनी आम्हाला 1 लाखाचं चेक दिलं। ते चेक बाउन्स झाले। त्यानंतर आम्ही भद्रावती येथे न्यायालयामध्ये आम्ही केस दाखल केली। ते केस आम्ही जिंकले। ते केस जिंकल्यानंतर सुद्धा तहसीलदारांनी आम्हाला सातबाराचं फेरफार करून दिलं नाही। आम्हाला वाटते की ते बाळूभाऊ धानोरकर यांच्या दबावाखाली असून त्यांनी आमचं फेरफार करून दिलं नसेल। बाळूभाऊ धानोरकर यांची वाईफचा दबाव असू शकते, कारण की त्यांनी जे तहसीलदार आहे त्यांनी आमच्याकडून पैसे घेऊन सुद्धा आमचं काम करून नाही दिलं। धाराशिवमध्ये आज सकल गोर बंजारा समाजाचा महामोर्चा आयोजित करण्यात आलाय। हैदराबाद गॅझेटियरनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणासाठी भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे। राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं आतापर्यंत समाजाची फसवणूक केली आहे, त्यामुळे हक्काच्या लढाईसाठी लाखोंच्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन बंजारा समाजाच्या वतीनं करण्यात आलंय। धाराशिव जिल्हा सकल बंजारा समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकार्यालयावरती आम्ही एक एसटी आरक्षणासंदर्भाच्या मागणीसाठी आम्ही मोठ्या संख्येनं एक मोर्चा काढतोय आणि
या बंजारा समाजाला या राज्य शासनाच्या वतीनं आणि केंद्र शासनाच्या वतीनं आजपर्यंत फसवणूक झालेली आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, घाटकोपरमधील पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी 2 पोलिसांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। दोघांनाही प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा आणि 1-1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। मुंबईतल्या सीबीआयच्या न्यायालयानं ही शिक्षा ठोठावलेली आहे। पीएसआय संजय खेडेकर आणि हेड कॉन्स्टेबल रघुनाथ कोळेकर यांना ही शिक्षा झाली आहे। अल्ताफ कादिर शेख नावाच्या आरोपीचा 2009ला पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। अहिल्यानगरमधल्या शेवगाव तालुक्यातील वाडगावी धाटे इथला तरुण 1 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसलेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण देण्यासाठी राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून तो तातडीनं मंजूर करून घ्यावा अशी त्यांची मागणी आहे। दरम्यान आज वडगाव थाटे इथं सकल वंजारी समाजाची राज्यव्यापी बैठक होणार असून या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासंदर्भात निर्णय होईल। या आंदोलनाला तहसीलदार सोडून इतर कोणीही वरिष्ठांनी भेट दिलेली नाही, त्यामुळे आंदोलक संतप्त झाले। जर आमदार खासदार आमच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर आम्हीही येत्या काळात त्यांच्याकडे दुर्लक्ष करू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय। आज उपोषणाचा या ठिकाणी 8वा दिवस असून आमच्या या उपोषणाची आतापर्यंत प्रशासनानं पाहिजे तशी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। ही सगळी एक राज्यव्यापी बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा काय असावी याच्यावर चर्चात्मक सविस्तर चर्चा या ठिकाणी होणार आहे आणि सर्वांच्या मते जो काही निर्णय होईल त्याच्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा या ठिकाणी ठरवण्यात येईल। शासन आमच्या या उपोषणकर्त्याचं काहीही काळजी घेणं, त्यांना हात जोडून एवढीच विनंती आहे, त्यांनी आमच्या या समाजाला आरक्षण द्यावं। त्यांना आम्ही आमच्या शेवगाव पाथर्डी गटातून निवडून दिलं, त्यांनी आमच्या दखल घ्यायला पाहिजे होती, त्यांनी आमच्याकडे यायला पाहिजे होतं। त्यांना एक हात जोडून विनंती आहे, त्यांनी जर आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही पण तुमच्याकडे दुर्लक्ष करू। बातमी बीडमधून आहे। येत्या 17 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय। ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी 28 सप्टेंबरला महाएल्गार सभेचं बीडमध्ये आयोजन करण्यात आलं होतं, मात्र जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता महाएल्गार सभा रद्द करण्यात आली होती। मात्र आता हीच महाएल्गार सभा 17 ऑक्टोबरला होणार आहे। बीडच्या कपिलधारवाडीमध्ये आज भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचे एक पथक दाखल होणार आहे। कपिलधारवाडीतील गंभीर परिस्थिती पाहता तातडीनं पुण्यातील भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडून या संपूर्ण परिस्थितीची पाहणी होणार आहे। कपिलधारवाडीतील रस्ता आणि घरांना अधिक मोठ्या प्रमाणात भेगा पडणं आणि जमीन खचण्याचे प्रकार वाढतायत, या प्रकाराची पाहणी होणार आहे। दरम्यान प्रशासनानं गावातील ग्रामस्थांचं तातडीनं रात्रीतूनच मन्मथ स्वामी मंदिरामध्ये स्थलांतर केलंय। मागच्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसानं कपिलधारवाडी गावामध्ये भूस्खलनाचा प्रकार घडलाय, त्यामुळे या पूर्ण गावाचं पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे। परभणीकरांना सुखातून दुःखात टाकण्याचा चंग परभणीतील शासकीय यंत्रणांनी बांधलाय का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण शहरातल्या रस्त्यांची आधीच झालेली चाळण, प्रचंड प्रमाणात उडणारी धूळ आणि त्यात आता उड्डाणपुलावर अपघात वाढल्यानं त्याची कारणमीमांसा करण्यासाठी पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी उड्डाणपुलांची संयुक्त पाहणी करून शहरातील एकमेव उड्डाणपुलावरील 3ही पादचारी मार्ग खोदून तिथे रस्ता वाढवण्याचा निर्णय घेतला। 3 महिने उलटलेत, ना दुरुस्ती झाली ना उड्डाणपुलावरचे अपघात थांबले, त्यामुळे उड्डाणपुलावरून चालणंही मुश्किल झालंय। वाहनांनाही मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय। आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी। अगोदरच शहरातील रस्त्यांचे झालेले खड्डे आणि प्रचंड प्रमाणात धुळीने त्रस्त असलेल्या परभणीकरांच्या समस्येमध्ये आणखी एक मोठी वाढ झाली आहे, ती म्हणजे इथल्या यंत्रणांनी केलेली या उड्डाणपुलाची दुरावस्था। या उड्डाणपुलावर असलेल्या 3ही बाजूचे पादचारी मार्ग फोडून काढायचे आणि इथं रस्ता करायचा, तसेच इथला जो चौक होता तो चौकही काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला। आज या पूर्ण जे काही निर्णय घेण्यात आला त्याला 3 महिने उलटत आलेत आणि आपण बघू शकतो पादचारी मार्ग पूर्णतः 1 फूट खोदण्यात आलेला आहे। या दुरावस्थेचं जे काही दुरावस्था दूर करायची यासाठी कोणी पुढाकार घेत नाहीये आणि हे हाल अजून परभणीकरांना किती दिवस सहन करायचे असा प्रश्न परभणीकरांकडून विचारला जातोय। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग असेल, इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा पोलीस विभाग असेल, याकडे गांभीर्यानं बघणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। अगोदरच शहरातील
स्वदेशी स्रोतातून सुमारे 1.20 लाख कोटींची संरक्षण साधनं, शस्त्रास्त्र खरेदी केली जाणार आहेत. ड्रोन तंत्रज्ञानात देशात मोठं संशोधन सुरू आहे. भारतात स्वदेशी संरक्षण उद्योग अधिक मजबूत पायावर उभे करण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केलेत. ड्रोन, अँटी ड्रोन तंत्रज्ञान आणि हवाई संरक्षण प्रणालीसारख्या नॉन कॉन्टॅक्ट युद्धपद्धतीचं महत्त्व लक्षणीयरित्या वाढलंय आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून ईडीनं मंगळवारी दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, हरियाणा आणि मुंबईसह देशात 15 ठिकाणी छापे टाकले. दिल्ली पोलिसांनी मनी लॉन्ड्रिंग संदर्भात फिर्यादी दाखल केल्या होत्या. त्या अनुषंगाने ईडीनं 15 ठिकाणी छापे मारले. काही छापे बनावट कॉल सेंटरवरही टाकण्यात आले. या कॉल सेंटरवरून परदेशी व्यक्तींना लुटण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय आहे. ईडीनं छाप्यात बेकायदा आर्थिक व्यवहारांचे डिजिटल पुरावे, आर्थिक नोंदी आणि अन्य कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. थोड्याच वेळात पुन्हा भेटूया. तेव्हा हिंदुस्तान भेटे हिंदुस्तानला. आपल्या जवळच्या जेके टायर स्टील व्हील स्टोअरला आजच भेट द्या. सगळं सेट आहे पण फील मिसिंग आहे. आता येईल फेस्टिव्ह वाली फिलिंग. यामाहा सोबत फेस्टिव्ह वाली फिलिंग. खरेदी करा आणि बचत करा 18,532 रुपयांपर्यंत. मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. बागायतीसाठी प्रति हेक्टर 32,500 रुपये तर हंगामी बागायतीसाठी प्रति हेक्टर 27,000 रुपयांची मदत सरकारनं जाहीर केली आहे. शेतकऱ्यांसाठीचं आतापर्यंतचं हे सर्वात मोठं पॅकेज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. एकूण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. 32,000 कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे. शेतकऱ्यांना रब्बीचं पीक घेता यावं यासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आलाय. तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47,000 रुपये रोख आणि मनरेगातनं 3 लाख रुपयांची कामं देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे. शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे, माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे. आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की 47,000 रुपये हेक्टरी त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन आणि 3 लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत. म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पॅकेजपैकी जास्तीत जास्त पैसे दिवाळी आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं काम तात्काळ सुरू होणार आहे. कुठे कमी करायचं आणि कुठे वाढवायचं हे हिवाळी अधिवेशनामध्ये बघू असंही मुख्यमंत्री म्हणाले. अशा 32,000 कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल. किमान क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील. बाकी तर जे मृत व्यक्तींचं सहाय्य आहे, जखमींचं सहाय्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत. 10,000 रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनीही शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीवरनं टीकेचा सूर आळवला. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्यात आल्याचं म्हणत सपकाळांनी कर्जमाफीवरूनही सरकारला सवाल केलाय. कर्जमाफीची दोन प्रकारचं नुकसान आहे. जे शेतजमिनी आणि पिकांचा हा एक भाग झाला. शेतमालाला भाव नसणे आणि एकंदरीत आपण निवडणुकीच्या तोंडावर आम्ही कर्जमाफीचं सांगितलं होतं. त्याचं काय झालं? 50,000 हेक्टरी आपण मदत दिलीच पाहिजे आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा देखील केली पाहिजे. सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवरनं विरोधकांनी टीका केली आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. भरपूर प्रमाणात मदत मिळेल
अशा प्रकारे शेतकऱ्यांना वाटत होतं. दुर्दैवानं आज जो निर्णय झाला तो शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्यासारखा निर्णय झाला. NDRFच्या निकषाप्रमाणे जी बागायती आहे, आपला जिरायती आहे, जिरायती शेतीला 8,500 रुपये आणि कोरडवाहू शेतीला 6,500 रुपये हे NDRFच्या निकष आहेत. त्यामध्ये सरकारने भर घालून सरकारची तिजोरी खुली करून शेतकऱ्याला किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळेल अशी अपेक्षा होती. पण दिलं काय? म्हणजे NDRFचा निकष. वेबसाईट, YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम, X प्लॅटफॉर्म अनेक, पसंती एक. सोशल मीडियाचा राजा ABP माझा. माझा, उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर काही उर्वरित बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया. धर्मशाळेत 2 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसात धौलाधार टेकड्या बर्फाच्या पांढऱ्या चादरीनं झाकल्या गेल्या. या हिमवर्षावामुळे या भागातील हवामान पूर्णतः बदलून गेलंय. पर्वत शिखरं चमकदार बर्फानं झाकली गेली आहेत, तर सखल भागात थंडीमुळे लोक थरथर कापू लागली आहेत. पर्वतांमध्ये सतत पाऊस आणि हिमवर्षाव झाल्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. स्थानिकांनी उबदार कपडे आणि हीटरचा वापरही सुरू केला आहे. केदारनाथ धाममध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी भोलेबाबांचे भक्त देश विदेशातून केदारनाथमध्ये दाखल झाले. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं प्रवाशांना उबदार कपडे, बूट आणि आवश्यक औषधं घेऊन प्रवास करण्याचं आवाहन केलंय. दरम्यान आतापर्यंत 16,50,000 भाविकांनी भोलेबाबांचं दर्शन घेतलंय. हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. अटल बोगद्याच्या उत्तर पोर्टल, रोहतांग, कोकसर, सिसू आणि दारच्यासह उंचावरील भागामध्ये 6 ते 2 फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं असून जिल्ह्यातील बहुतेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. एक छोटासा ब्रेक घेतोय. बुलेटिनमध्ये पुन्हा